नमस्कार. आज आपण बोलू की पुष्कळ आज तुम्हाला एक दिसत असेल की लोकांना ड्राईड फ्रूट्स खाण्यामध्ये पुष्कळ आजकाल प्रमाण वाढत गेलेलं आहे. ड्राईड मँगोज आहेत, ड्राईड ॲप्रिकॉट आहे, ड्राईड आपला द्राक्षाची ड्राईड फॉर्म आहे. तर असं पुष्कळ फळं आजकाल ड्राय प्रोसेसिंग होऊन राहिलं. आता या ड्राय प्रोसेसिंगमध्ये दोन भाग आहेत. एक आहे जो त्याला सुकवतो, म्हणजे त्याला प्रोसेस करतो. त्याला काय वाटतं की भाई शेतकऱ्यांनी माल दिला तर त्याच्यामध्ये पर किलो मला कमी पाणी जर इव्हॅपोरेट केलं तर माझं आउटपुट वाढेल. त्याची इव्हॅपोरेट करण्याची कपॅसिटी तेवढीच असते. तर तुम्ही जर त्याला असा माल दिला की ज्याच्यामध्ये पाणी कमी आहे तर मग त्याचं आउटपुट वाढतं, त्याचा फायदा जास्त होतो, कारण तो किलोनी पैसे घेतो आणि तो तुम्हालाही जास्त पैसे याच्याकडे देणार, कारण तुम्ही त्याला सॉलिड कंटेंट ड्राय मास जास्त दिलं. तर तुम्हाला याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. जे शेतकरी बंधू या व्यवसायामध्ये आहेत यांनी याच्याकडे हा जो बदल आहे हा कसा करायचा. तर सगळ्यात पहिले हे येईल की पाणी कापून टाका. आता पाणी कापून टाका म्हणजे काय, आपला बगीचा सुकून जाईल. तर याला बदलण्याचा काय प्रकार आहे. तर सगळ्यात चांगला जे दोन म्हणजे बदलाव आपण करू शकतो आणि इझिली करू शकतो. सगळ्यात पहिला बदलाव करायचा आहे की आपल्याला केमिकल खते वापरण्याचं बंद करायचं. पुष्कळ लोकांना वाटेल की अरे केमिकल खते बंद करून गेलं तर आपलं उत्पादन तुटेल. मी तुम्हाला आश्वासन देतो, नवीन पद्धती आता झालेल्या आहेत की हे होणार नाही, तुमचं उत्पादन तेवढंच राहील. तर केमिकलचं वापर बंद केला. नॉर्मली केमिकल टाकलं तर काय होतं, झाड जळून जाईल. म्हणून आपण काय करतो, खूप पाणी टाकतो आणि ते पाणी टाकलं म्हणजे नॅचरली आपल्या फळांमध्ये जास्त पाणी येईल, सॉलिड्स कमी होतात, ड्राय मास कमी होतो. तर त्याला बंद करा. तर हा एक पाहिजे. दुसरा हे काय की आपली जी जमीन आहे तिला नरम आणि भुरभुरी ठेवा, तिला हवादार ठेवा. म्हणजे काय होईल की याच्यामध्ये जी पाण्याची जी संरक्षण शक्ती आहे ती वाढते. हे जे क्ले, सिल्ट, सँड पार्टिकल्स ते दबत नाही, ते तसेच राहतात. तर याच्यामध्ये कार्बन पदार्थाचा किंवा दुसऱ्या नवीन टेक्नॉलॉजीचा पण एक उपयोग आपल्याला करू शकतो आपण. आता प्रश्न असा असतो की आपल्याला जमीन जर नरम, मोकळी आणि भरभरी ठेवायची असेल तर याचा फायदा काय होतो की आपली जी सफेद मुळे असतात ही खूप वाढतात. त्याच्यामुळे आपल्याला हे दिसेल की आपला जो झाडांचा जो घेर आहे तो वाढतो. आणि मग मायक्रोरायझा जसे आपले जैविक खाद म्हणतो ते टाकले म्हणजे हे त्याच्याबरोबर सिम्बायोटिकली जुडतात आणि त्याला घन पण करतात. म्हणजे आता तुमच्या झाडाची पाणी घेण्याची शक्ती, पोषण घेण्याची शक्ती वाढते. आणि ही जर वाढली तर नॅचरली आता कमी पाणी पण त्या जमिनीमध्ये ते झाड जिवंत राहू शकतं. आणि सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ज्याला पोषण म्हणतो ते पण आता कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये जातात, कारण आपली ऑस्मॉटिक एनर्जी आहे ती काय त्याला रेझिस्ट करत नाही, कारण इलेक्ट्रोलिटिक पर्सेंटेज एकदम कमी आहे. तर त्यामुळे काय होईल की तुमचं ड्राय मास तुमच्या फ्रूटमध्ये, तुमच्या आंब्यामध्ये, तुमच्या याच्यामध्ये वाढेल, सॉलिड कंटेंट. नॅचरली जेव्हा सगळं काही चांगलं असतं म्हणजे फोटोसिंथेसिस पण चांगला होईल आणि तुमचा गोडवा पण वाढेल. एक तुमच्या लक्षात येईल की जेव्हाही तुम्ही जैविक रीतीने शेती कराल तर तुमचे फ्लेवर्स, तुमची जी चव आहे, तुमची जी ॲरोमा आहे ती चांगली होते. कारण हे सगळे बनतात कुठे, झाडांच्या क्षेत्रामध्ये. तुमचे जे मित्रजीव आहेत ते त्यांना प्रोड्यूस करतात आणि ते मग झाडांना देतात आणि ते तुमच्या शेवटी फळांमध्ये जातात. तर तुम्हाला काय करायला पाहिजे की कमी खत किंवा झिरो केमिकल फर्टिलायझर आणि आपल्याला औषधं पण कमी मारायचं. तर त्याचा जो कडवा पण असतो तो पण निघून गेला. फ्लेवर्स आणि हे जर आपल्याला ॲरोमा जास्त आलं
आणि गोडवा परत आला, म्हणजे तुमचं जे ड्राईड फ्रूट असेल त्याची जी चव येईल ती फार सुंदर येईल आणि याच्याकरता तुम्हाला पैसे मिळतील. आज क्वालिटीचा पैसा आहे. क्वालिटी करायला शिका आणि जास्त पैसे कमवा. नमस्कार.